यशस्करं बलवन्तं प्रभूतं तमेव राजाधिपतिर्व सकीर्नागाश्वपति नराणां सुमंगल्यं सततं दीर्घमायु। वक्रतुंड महाकाय गणपतीला नमस्कार करायचा आहे। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपतये नमः। सरळ हाताने पाणी सोडून गोविंद हात जोडायचे। ओम श्री विष्णवे नमः, ओम श्री मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्री धनम ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः। श्रीनिवास, खूप माणसं आहेत तिकडे, आपण दिसतोय सगळ्यांना। पण मला फक्त तूच दिसतेस, डोक्याला मुंडावळ्या बांधलेली, छान शालू नेसले। श्रीनिवास प्लीज, कोणाला तरी डाऊट येईल। येऊ दे ना मग। दादा, अभिप्सितात सिद्धार्थ पूजित सुरासुरे सर्व विघ्नहर तस्मै गणाधिपते नमः। सर्व स्वारब्ध कारशित रहिते भुवनेश्वरा देवादुषंतीने सिद्धी ब्रह्मे शान जनार्दना या पाचही विड्यावर तांदूळ सोडून द्यायचे। श्रीनू, आपल्यामध्ये आता कुणीच येणार नाही, असाच तू माझा हात कायमचा पकडायला हवायस। बंधू मामा, काय केलं मी? चारूला काय वाटलं असेल? श्रीनिवास, काय झालं? हे चांगलं आहे, आधी स्वतःच सगळं करायचं, नंतर मलाच येऊन विचारायचं की काय झालं। मी काय केलं? तू इकडे रागात आला म्हणून तुझ्या मागे आले मी। हा, मग मी का रागात आलो हे तुला कळलं नाहीये का? श्रीनिवास, मला कसं कळणार? ओवी, तुला मी खरंच आवडतो ना? काय बोलतोयस एक्झॅक्टली? ओवी, मी तुझा हात पकडणं जर तुला आवडत नव्हतं तर तसं मला सांगायचं होतं ना। तू अशी उठून डायरेक्ट निघून काय केलीस बाजूला? अरे, ती चार येऊन मला बोलली की तिला ब्लाउज पीस सापडत नाहीये आणि उमा मावशीला ते हवेत ना पूजेला, म्हणून ते बघायला गेले मी। त्यात काय झालं एवढं? काय झालं अगं? एवढं काय झालं म्हणजे? मी श्रीनिवास, काय झालंय? काय नाही म्हणजे श्रीनिवास, म्हणजे इथून पुढे तू सतत माझ्या आसपासच राहायचं, समजलं? समजलं का? ओके ओके, समजलं, तुझ्या आसपास राह, ठीक आहे? पण प्लीज आता बाहेर चल, कोणीतरी आपल्याला शोधत येईल इकडे। तू हो पुढे, मी आलो। ओके।
आता काय झालं? ते तुझ्या डोळ्याला काहीतरी लागलं. इथे? नाही या बाजूला. हे तिथे नाही ग. श्रीनिवास नीट सांग ना कुठे. एक मिनिट सांगतो. श्रीनिवास काजळ येते, मुद्दाम लावलाय मी. म्हणूनच तर आज तू कमालीची सुंदर दिसतेस. तुला कोणाची नजर नको लागायला. तुला पण. माझी शंका 100% खरी आहे. फक्त ते सिद्ध करण्यासाठी ना काहीतरी हातात लागलं पाहिजे. ग्रीटिंग, लव्ह लेटर, बाकी सगळं लाली आत्या बघून घे. हॅलो हॅलो. हा अरे विकास, सॉरी विकास. अरे ते जरा पेढे आणायला गेलो होतो, बाईकवर होतो. हा नाही मी एक काम करतो, मी आता तुला फोटो काढून पाठवतो ना. हा मी फोटो काढून पाठवतो. ते आज बाकीचं नको बोलूया, घरात खूप घाई आहे, लग्न आहे, माहिती आहे ना तुला. हा चल. कपाट कोणी कुठे ठेवला? हॅलो. हा विकास. नाही मी पाठवले तुला नोट्स. हा वा, शेवटी काहीतरी हाताला लागलंच. श्रीनू आणि ओवी, आता तुमच्या प्रेमाचा पंचनामा सगळ्यांसमोर होईल. बघाच तुम्ही. ठीक आहे ना ओवी? तू सगळं सामान आणलंस ना? हो मावशी. उमा, गो उमा, अगो मेघनाताई येल्यात. मेघनाताई या काय? सगळं कसं सागर संगीत होतंय. तुम्ही सगळ्या चालीरीती जपल्यात आणि त्या जपायलाच हव्यात. पूर्वीपासून हे सगळं चालत आलंय, तर मग ह्या सगळ्या विधींना नक्कीच काही ना काहीतरी अर्थ असेल. आणि उमाताई, एक सांगू, शहराकडे हे सगळं मागे पडत चाललंय, पण मला जमतील तसं रिच्युअल्स करते मी. काही कमी जास्त झालं असेल तर प्लीज सांभाळून घ्या. हा तुमचा आपला काहीतरीचा. तुम्ही इतका मनापासून सगळा करतास ना, ताच महत्वाचा. बरं उमाताई, मी निशीसाठी तेलफळाची ओटी आणली. गौरीहार पुसताना ही ओटी द्यायची असते असं मला गुरुजींनी सांगितलं. मी ओटी भरू का? विचारतस काय? या भरा ना. बस.
निशी, ही साडी आपल्या घरच्या पूजेला नेसायची हा. अगं नको नको, राहू दे. सुखी राहा. चला येते. काय ना, आमच्या घरात गोंधळ चालू आहे. नीरज आणि साहिल अजून रेडी नाही घेत, सो मला जावं लागेल. होय होय चालत. निशी पण आता गौरीवर पूजूक बसत. तुमचा आशीर्वाद द्या. माझे आशीर्वाद तुझ्या सोबत कायम असते. चला येते. गो सकल्या, ते कलश असत ना, भटजींका नेऊन दे. मागे होते मगाशी. हा जा लवकर. डुग्गू, ए डुग्गू. दाईची किती गडबड आहे. हो तर, तुम्ही ह्या इकडे कुठे? अहो तेल फळाची ओटी भरायला आले होते. बोग लाली बोग. मेघनाताईंका इतके रीतिरिवाज माहिती नाहीत, तरी पण त्यांनी सगळा जमवून आणला हा. मेघनाताई, एवढा सगळा करतास, पण आमच्या लेकीकडे पण लक्ष देवा हो. लय साधा असं आमचा पोर. तोंड उघडून कोणाक उलटो शब्द बोलूचा नाही. मागे जा काय झालं ना, तर सगळं विसरून जावं. आणि माझ्या नातीक तेवढा दाईची, तुम्ही का काळजी करताय? आणि एक सांगू, मला तरी दुसरं कोण आहे लाड करायला? आता तर ती माझी मुलगीच आहे, म्हणूनच सगळं रीतीने आणलंय. आणि दाईचे, खरं तर मीच नशीबवान आहे की मला निशीसारखी सून मिळाली. दाईचे, नका काळजी करू, मी आहे. ये दोनों बाकी सामान के साथ. झालं का तुझं? तू पुढे जा, मी आलेच. साहिल, निशीचे दागिने घेतलेस का? आणि तिच्या साड्यांची बॅग कुठे आहे? मानपणाचं काय झालं? आणि गृहप्रवेशाची तयारी? अरे देवा, मी गृहप्रवेशाची तयारी केलीच नाही. मला थोडा वेळ दे, मी पटकन तयारी करून येते. अरे मेघना, क्यों इतना टेंशन ले रही हो? सामने तो घर है. कुछ छूट भी गया उसी वक्त जाकर ले आएंगे. फिर भी मैं देखता हूँ. हाँ, तुम टेंशन मत लो. ओके. बॅग घेतली सगळी, हे सगळी तयारी घेतली, मॉम. पुढे पाठवलं आणि हे केलं. मॉम मॉम हा हा, बोल बोल. काय? पेटा कुठे आहे माझा? तुझ्या रूम मध्ये ठेवला. थांब 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 थांब, तू धावपळ करू नकोस. दिवसभर लग्नाचे सगळे रिच्युअल्स करायचे आहेत तुला. मीच घेऊन येते. मिल गया मिल गया. बघ. मैंने ढूंढ निकाला. मॉम, हेल्प करशील? घे बस. परफेक्ट. वाह, अब लग रहा है ना दूल्हा. किती गोड दिसतंय माझं बाळ. नीरज, तू खूप समजूतदार मुलगा आहेस. तरी पण मला तुला एक आई म्हणून काहीतरी सांगायचं. आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. आता फक्त निशीचीच नाही, तर तिच्या आई वडिलांची सुद्धा जबाबदारी आहे तुझ्यावर. लग्नानंतर निशीने आमची काळजी घ्यावी, अशी जर तुझी अपेक्षा असेल, तर तिच्या आई वडिलांची सुद्धा तुला काळजी घ्यायला हवी. येस मॉम, आय अंडरस्टँड. पण चला आता आपण निघूया, नाही तर समोरचे आपल्याला बोलवायला येतील. निकिता, चल आतमध्ये ये आणि बॅग घे. चल. हो हो, चला मॅडम. ओवी,
आता लावून झाला ना की त्यातून तांदूळ घे आणि इथे 1, 2 आणि 3 हे 3 ठिकाणी लाव. त्याच्यावर सुपाऱ्या लाव. हां निशी तुका आता गौरीवर पूजूक बसूचा. मग तुका मंडपात बोलवतील, सगळ्या विधी होतील आणि तुका मंगळसूत्र घातलं जाईल. मग माझ्या लेकीचा लगीन लागा. शी तू आता नव्या नात्यांची जबाबदारी घेतलस. नवा नाता एका बायकोचा, एका सुनेचा आणि या नव्या नात्यानिशीच आम्ही तुझी पाठवणी करतला. तशी माझी लेक समजूतदार हाच, पण निशी माझ्या अनुभवांची शिदोरी म्हणून तुका 4 गोष्टी सांगते, त्या कायम लक्षात ठेव. तू आता तुझ्या आयुष्याच्या एका नवीन वळणावर येलस. तुझ्या माहेरचं घर सोडून तू जो संसार थाटतलास. आतापर्यंत कायम सगळ्यांची मना जपत येलीस. यापुढे सुद्धा जपशील माका खात्री आहे. पण निशी आता असं गपगप नाही रवायचा. जा काही मनात आना तर बोलून मोकळा व्हायचा, कळला? माका माहीत आहे गो, तुझे दादा मी काही न बोलता माझ्या मनातलं ओळखतात. कारण आमचो इतक्या वर्षांचो सहवास हा. निशी सुरुवातीक आमका सुद्धा एकमेकांका आमच्या मनातला सांगूकच लागायचा. पण हा याचा अर्थ असा नाही हा की नवऱ्याचं काय चुकलं म्हणून बडाबड बोलून टाकला. योग्य वेळ बघून आपल्या मनातली गोष्ट त्याला नीट समजावून सांगायची. आणि हा जर कधी वाद झालाच तर दोघांपैकी एकान गप रवायचा. म्हणजे त्या वादाचा पुन्हा एकदा संवादात रूपांतर होता. तसो माझं जावई गुणीचा नीरज तुझी काळजी घेतलच, पण तू सुद्धा त्याची काळजी घे, कळला? गोवी तू नुसतं ऐकू नकोस, तू पण नीट लक्ष दे. नवऱ्याक त्याची बायको आयुष्यात फक्त बायको म्हणून नको असता, तर त्याच्या बायको त्याची एक चांगली मैत्रीण होऊची लागता. कधी गुरु, बहीण तर वेळ प्रसंगी त्याची आई बनून त्याला सांभाळूचं लागता. निशी ओवी जग काही बोलू पण लेक कधीच परकाधन नसता. त्याच्या आई वडिलांच्या काळजाचं तुकडं असता. आपल्या मुलीच्या सुखासाठी आई वडील कायम त्याच्या पाठीशी असतात. आणि तुमची ही आई कायम तुमच्या पाठीशी उभी असत. स्वतः कधीच एकटा समजायचं नाही, समजलं?